काय नाही, आठवण येते त्यांची, कारण की मागच्या वर्षी पण आमचं असं गेलं, घरी माहिती झालं, त्याच्यामुळं आमचं काही इतकं भेटणं वगैरे झालं नाही मागच्या वर्षी पण प्रॉमिस डेच्या दिवशी प्रॉमिस केलं होतं की तुझ्यासोबतच लग्न करेन मी, शेवटीपर्यंत तुझ्यासोबत राहील. आणि शेवटीपर्यंत राहिली पण माझ्यासोबत. ते ते प्रॉमिस त्यांनी पूर्ण केलं. आता बाकीची वाटचाल मला पुढं करणं आहे. पण काय म्हणशील, व्हॅलेंटाईन डे म्हटलं की काय आठवतं तुला? व्हॅलेंटाईन म्हणलं की निश्चितच त्याच्यासोबतच्या काळ तुला आठवत असेल. आणि मी तुझी माफी मागतो, मी परत त्या गोष्टीकडे चाललो याच्यासाठी की ह्या गोष्टी लोकांना कळायला पाहिजे की ठीक आहे, प्रेमात पडल्यानंतर एक तुझ्या आयुष्यात दुःख आलं, पण त्या दुःखातून तू बाहेर निघते, ही गोष्ट अनेकांनी बघितली, त्यांना सुद्धा याच्यातून प्रेरणा मिळू शकत असेल. म्हणून मी त्या गोष्टी विचारतो, कदाचित त्याचं तुला दुःख सुद्धा होईल, कारण ती आठवण सुद्धा नकोय तुला. हो, खूप गोष्टी झालेल्या आहेत, पण घरच्यांचा सपोर्ट चांगला होता. सगळे माणसं म्हणजे खूप दिवस लागते ना आपल्याला, एक व्यक्तीनं खूप प्रेमाने सांभाळलेलं आहे आणि त्याला हळूहळू विसरल्या तर जात नाही या गोष्टी. त्याच्यामुळं माझी सासू सासऱ्यांनी खूप मदत केली मला याच्यामधून बाहेर निघायला. माझं दीर, माझी आजी सासू, माझे घरचे सगळे खूप चांगले. म्हणून म्हटलं ना, तुझं एक प्रेम गेलं असलं तरी तुला दुसरं प्रेम भेटलं नाही. हो, आई वडिलांचं प्रेम दिलेलं आहे त्यांनी मला, खूप जीव लावतं. सासू तर खूप जीव लावते, त्यांच्या मुलाची जागा त्यांनी मला दिलेली, तर माझं कर्तव्य आहे त्यात, जितका त्यांचा मुलगा त्यांना जीव लावू शकतो तितकं मी पण लावायचा प्रयत्न. म्हणजे त्यांच्या मुलाची जागा तुला घ्यायची, सगळ्या जबाबदारीची. हो, आता ती जबाबदारी मलाच घेणं आहे ना. त्यांच्या मुलाची जबाबदारी पूर्ण माझ्यावरच आहे ना. आता किती काही केलं तर त्यांना सांभाळणं शेवटीपर्यंत माझी जबाबदारी आहे. आता काय आठवतं बरं? 14 एप्रिल म्हणजे प्रेमाचा दिवस, काय आठवतं नेमकं? 14 फेब्रुवारी सॉरी. नाही, काय नाही इतकं, पण चांगल्या आठवणी गाड्या की झालं गेलं सगळं, पण जितक्या प्रेमाने त्यांनी मला सांभाळेल आतापर्यंत कोणी इतकं जीव नाही लावले. आता त्यांची जागा त्यांच्या मम्मी पप्पांनी दिलेली मला, तर तीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी.